पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल आता आपल्या सोबत आहेत। सर, दौंड तालुक्यातली जी घटना घडली, एका नवरा बायकोच्या भांडणामध्ये 11 महिन्याच्या मुलाला जीव गमवावा लागलेला आहे। नेमकी ही घटना काय आहे आणि या संदर्भात आपल्याकडून काय कारवाई करण्यात आली? हा घटना काल 10 जुलै 2025 रोजी घडलेली आहे। दौंड तालुक्यात योवत पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये एक आंबेगाव पुनर्वसन नावाची एक वस्ती आहे। त्या ठिकाणी एका घरात नवरा बायकोचं भांडण चालू होता। ते भांडण चालू असताना त्यांची जी परिवाराचे कुटुंबाचे दुसरे सदस्य होते, ते जे घरामध्ये त्याचा जेठ होता, ते नवरा बायकोचा जे होता, त्याच्या भावाची जी पत्नी होती, ती हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली। त्यावेळी त्याच्याकडे त्याचा 11 महिन्याचा एक बाल सोबत होता। ते घराचं जे देवाला असते, ते देवाला एक त्रिशूल, छोटा त्रिशूल त्या ठिकाणी लावला होता। आणि ते रागात जे भांडण सुरू होता, त्यामध्ये ती जी भांडण करणारे दंपती आहे, त्यामध्ये ते वाईफ आहे, त्यांनी ते त्रिशूल काढून नवऱ्याकडे फेकून दिला। ते जोरात मारल्यामुळे पण त्यावेळी ते भांडण सोडवण्यासाठी जे त्याची जे ठाणी आली होती, ती मुलाला सोबत घेऊन समोर आली आणि मग त्या बाळाचे डोक्याला ते त्रिशूल लागला, म्हणून त्याला हॉस्पिटलाइज करण्यात आला होता। परंतु उपचारादरम्यान त्याची मृत्यू झाली। म्हणून यवत पोलीस स्टेशनला 105 BNS, त्याचबरोबर 238 BNS आणि 35 हा कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आला होता। सर, याला काही वेगळाही काही अँगल आहे का काय या सगळ्या भांडणाला, किंवा ज्या पद्धतीने या निष्पाप मुलाचा मृत्यू झालाय, काही असं काही तपासात दिसून आलंय? अशा प्रकारची खात्री केली आहे, परंतु खरं तर हे एक अचानक घडलेली घटना आहे की जे चालू भांडणला सोडवण्यासाठी महिला गेली होती, त्याच्याकडे ते बाल होता आणि ते सदोष मनुष्यवध जे आहे अशा प्रकारचं प्रकरण आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। हा जो मुलगा आहे हा त्यांचा पुतण्या आहे, म्हणजे त्यांचा मुलगा जे आता हा नवरा बायको ज्याचा भांडण चालू होता, ते आता गुन्ह्याचे आरोपी आहे, त्याचा पुतण्या आहे। सर, या सगळ्या भांडणात काही मागची काही पार्श्वभूमी आहे का, काही सगळ्या भांडणाच्या संदर्भातली? नाही, तशी काही पार्श्वभूमी नाही, पण ते त्याचा कौटुंबिक जे वाद होता, परंतु ह्याच्याबरोबर काही वाद न होता, हे अचानक घडलेली घटना आहे। तर ही जी घटना आहे ती अचानक घडलेली घटना आहे, पुणे ग्रामीण पोलिसांचं म्हणणं आहे, आणि या सगळ्या भांडणातूनच या 11 महिन्याच्या निष्पाप मुलाचा मृत्यू झालाय। कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।